पाहिलं आपण पाठीमागच्या तासामध्ये अध्ययनावर परिणाम करणारा एक घटक पाहिला होता आपण. आठवता का? हो सर. कोणता होता? हो सर. परिपक्वता. व्हेरी नाईस. मॅच्युरिटी पाहिला होता, एकदम बरोबर. आज आपण त्याच्यानंतरचा दुसरा घटक आहे अध्ययनावरती परिणाम करणारा घटक आहे, तो म्हणजे अवधान. घेतलंय का आपण हे? झालंय का? नाही सर. म्हणून त्यालाच घ्यायचा आपल्याला. अध्ययनावर परिणाम करणारा घटक तो म्हणजे अवधान. काय आहे? अवधान. आता अवधान कशाला म्हणायचं? इकडं लक्ष द्या मुलांनो, पे युअर अटेन्शन, असं आपण शिकवताना हळूवार म्हणतो पहा. कधी कधी रागानं म्हणतो, मूर्खा लक्ष नाही तुझं, लक्ष दे इकडं, असंही म्हणतो आपण. प्रेमानं म्हणतो, आहे की नाही? म्हणतो की नाही म्हणतो? म्हणतो की नाही म्हणतो? हो सर, हो बोलतो. सर. आहे का गेले? काय झाले? सगळे गप्पच आ. अडचण आहे का काय? काय बंद झाला? नाही. झोपले का? झोपून पाहताय का? नाही नाही सर. सर. नाही सर. हा, मग असं बोलता येत असेल तर बोलावं. आम्ही काय तुमच्या तोंडाला चिकटपट्ट लावलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी बिनधास्तपणे उत्तरं द्यायला शिका. ओके. आता अवधान म्हणलं ना मी. अवधान म्हणजे काय? ते आपण शिकवताना कळत न कळत विद्यार्थ्यांना म्हणतो, इकडे लक्ष द्या, इकडे बघा. कुणीकडे बघा? इकडे बघा, इकडं लक्ष द्या. पे युअर अटेन्शन. आहे की नाही? लक्ष कुठं आहे तुझं? कधी कधी आपण असं पण म्हणतो, आभूषणं लावून, मूर्खा तुझं लक्ष कुठं आहे? गाढवा वगैरे वगैरे, आहे की नाही? अशी भिन्न अशी आपण काय करतो? आभूषणं लावून विद्यार्थ्यांना गौरव करतो आणि त्यांचं लक्ष वेधून घेतो. आता हे लक्ष वेधणं, लक्ष, अटेन्शन म्हणजेच ह्या एखाद्या घटकाकडे त्या विद्यार्थ्याचं लक्ष केंद्रित करणं किंवा लक्ष वेधून घेणं किंवा लक्ष खेचून घेणं आहे. बरोबर आहे? आज या महत्वपूर्ण घटकाकडे आज आपण वळणार आहोत. असं काय असतं की बाबा हा अवधान असतो. शिक्षक जीव तुडून शिकवत असतात, परंतु एखाद्याचं विद्यार्थ्याचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं. का बरं जात असेल? आपण अभ्यासाला बसलेलो असतो अभ्यासाच्या रूम मध्ये, आणि अचानक विमानाचा म्हणा किंवा रेल्वेचा म्हणा किंवा अँब्युलन्सचा आवाज आपल्या कानावर येतो आणि कळत न कळत आपलं लक्ष इच्छा नसताना सुद्धा तिकडं जातं. मग हे अवधान नेमकं कसं असेल? मग यात अवधान आहे का? हा, एखाद्या गोष्टीकडे आपलं गरज नसताना सुद्धा लक्ष जातं. जसं की आपण रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला लावलेले वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे कटआउट्स असतात, बॅनर्स असतात, चित्र असतात. ही आपलं कळत न कळत आणि नको असताना सुद्धा लक्ष वेधून घेतात, आहे की नाही? आपण रस्त्याने जात असताना एखाद्या डोंबाऱ्याचा खेळ सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतं. मग हे नेमकं लक्ष वेधणं म्हणजे काय? आणि मग याचा अध्ययनामध्ये काय संबंध येतो? याचा विद्यार्थ्यावर नेमका काय परिणाम होतो? विद्यार्थी या गोष्टीला कसा कारणीभूत असतो? आज आजच्या आपल्या ह्या लेक्चर मधून आज आपण पाहणार आहोत. समज में आया? किसको अवधान कहेंगे? आता हे अवधान जे आहे त्याला आपण अटेन्शन म्हणतो. ह्याच अवधानाचे काही महत्वपूर्ण व्याख्या पाहून आपण पुढे सरकूया. म्हणजे नेमकं अवधान म्हणजे काय, की बाबा अवधान कशाला म्हणायचं? आता या संदर्भामध्ये महत्वपूर्ण व्याख्या केली ती म्हणजे रॉस यांनी. कोणी केली? रॉस यांनी. काय केली? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड. आता पहा, तुम्ही सुद्धा टीईटी मध्ये पास व्हायचंय म्हणून तुम्ही धडपड करत आहात, लक्ष देत आहात, ऑनलाईन शिकत आहात, आणि ही तुमची धडपड आहे ती शिकण्याची, ती गोष्ट जाणून घेण्याची, ती एक समजून घेण्याची. त्यासाठी तुम्ही काय करत आहात? लक्ष देत आहात. लक्ष देत आहात म्हणजे अवधान आहे. म्हणजेच हे काय आहे? अटेन्शन आहे, असं रॉस म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे, ती म्हणजे मॅकडुगलची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एका क्षणी ज्या अनेक गोष्टी किंवा विचार आपल्या चेतनेवर आघात करू शकतात, त्यापैकी एकाच गोष्टी किंवा विचारावर चेतनेचे केंद्रीकरण होणे म्हणजे अवधान आहे. माइंड, मनचा अर्थ चेतना असा या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे मन आपला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती केंद्रित होतो, आता सगळं तुमचं सगळं चालू आहे, परंतु तुमचं लक्ष सध्या कुठं वेधलेलं आहे?
मोबाईलमध्ये आहे, मोबाईलमध्ये चालू असणाऱ्या त्या लेक्चरवरती आहे, हे तुमचं लक्ष वेधलं गेलं म्हणजे तुम्ही तिथे काय दिलेलं आहे, अटेन्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही अवधान केंद्रित केलेलं आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, अवधान म्हणतो. एखाद्या घटनेवर, एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या विचारावर ज्यावेळेस तुम्ही मन किंवा तुमच्या चेतनेचं केंद्रीकरण करता त्यावेळेस ते काय असतं, अवधान असतो. यालाच म्हणतो आपण अवधान आणि अवधानाचे केंद्रीकरण. आता अजून एक आपल्याला म्हणता येईल, काय म्हणता येईल की नेमकं अवधान कशाला म्हणायचं. अवधानाची या संदर्भामध्ये टिचनर याने सुद्धा खूप छान व्याख्या केली. हा टिचनर कोण आहे, वर्तनवाद आणि आपलं जे विल्यम वुंट होता त्याचा तो एक सहचरणी होता आणि त्यानं सुद्धा मनाच्या या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास केला होता मानसशास्त्रामध्ये. आणि या टिचनेरनं सुद्धा सांगितलं की जाणीवेचं केंद्रीकरण, जाणीव म्हणजे आपण एखादं जाणीव समजून घेतो, जाणीव करतो, बोध घेतो, ते करतो म्हणजेच आपलं अवधान असतं. एखादी गोष्ट जाणीवपूर्वक आपण समजून घेतो त्यावेळेस आपलं अटेन्शन तिथं असतं, आपण अवधान तिथं दिलेलं असतं असं टिचनेर म्हणतो. तर डॉक्टर गंगाधर कायदे पाटील सुद्धा याच्यावरती खूप छान व्याख्या करतात. ते काय म्हणतात, एखादी घटना घडताच त्याकडे बघणे किंवा त्या घटनेचा ठाव घेणं किंवा जी घटना माहीत करून घेणं म्हणजेच अवधान आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी घटना माहीत नसता, घडताना तुम्ही तिकडे पाहता आणि घडल्यानंतर काय नेमकं घडलं याचा तुम्ही अंदाज घेता, ठाव घेता, माहिती घेता, म्हणजेच तुमचं अवधान त्या ठिकाणी दिलेलं असतं. अशा कित्येक छान अशा व्याख्या या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत आणि यावरून तुम्हाला नेमकं अवधान म्हणजे काय हे सुद्धा कळलेलं असेल. कोण सांगेल तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये अवधान म्हणजे काय, कोण सांगेल. आता यावरून तुम्हाला कळलेलं आहे अवधान म्हणजे काय, कोण सांगेल. माईक उघडा आणि बोला. लक्ष देणे. लक्ष देणे, व्हेरी नाईस. मनाला आवडेल अशा गोष्टी करणे. मनाला आवडेल अशा गोष्टी करणे. मनाला आवडेल अशा त्या गोष्टी करणे. वा, छान. अजून खूप छान, तुम्ही एकदम बरोबर लाईन टू लाईन चाललेला आहात. हा, बोला अजून तुमच्या भाषेमध्ये. सभोवताली एखाद्या आपल्या काही गोष्टीकडे गोष्टी लक्ष घडतात. जाणं. एखाद्या गोष्टीबद्दल लक्ष देणे, लक्ष लक्ष जाणं एखाद्या देणे. गोष्टी. हा, छान. अजून सुषमा बोलत होत्या. सुषमा मॅडम. आपल्या सभोवताली काही तरी गोष्टी घडत असतात पण आपलं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे जाते. जाते किंवा आपण होऊन देतो, आहे की नाही. जातो पण आणि हो. कधी कधी आपण होऊन पण देतो. त्या लक्ष देण्याला किंवा त्या गोष्टीकडे बघण्याला, जाणीवपूर्वक माहिती घेण्याच्या त्या क्षणाला आपण काय म्हणतो, अवधान म्हणत असतो. काय म्हणतो आपण, अवधान. मग या अवधानाचं सुद्धा स्वरूप आहे, एक स्वरूप ठरलेलं आहे, नेचर ऑफ अटेन्शन. या अवधानाचं काय ठरलेलं आहे, नेचर ठरलेलं आहे. आता काय नेचर बरं, तर याचं पहिलं नेचर आहे, याचं पहिलं स्वरूप आहे. आता प्रश्न कसा येतो का याच्यावरती, खालीलपैकी कोणतं अवधानाचं स्वरूप नाही किंवा खालीलपैकी कोणतं अवधानाचं स्वरूप आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला काय येतो, प्रश्न येतो. त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी हे प्लस पॉईंट सुद्धा माहीत असणं गरजेचे आहे. पहिलं आहे, अवधान एक मनोव्यापार आहे. बरोबर आहे का, मनोव्यापार. मनोव्यापार म्हणजे मेंटल प्रोसेस. जे तुम्ही पाहू शकता का, जसं आपल्या डब्यामधून साखरेचा डब्बा उघडला आणि आज साखर आहे की काय, टमाटा आहे, बटाटा, हे आपण उघडून पाहू शकतो. त्या पद्धतीनं आपण मानवाचं डोकं ओपन करून पाहू शकतो का, हे अवधान आहे बाबा, ही परिपक्वता आहे बाबा, ही अभिरुची आहे. हे काय आहे, हे काय आहे, असं आपण दाखवू शकतो का, म्हणू शकतो का. नाही सर. बोला बोला. नाही सर. उगं मुख गिळून ग बसू नका. यस नो काहीतरी म्हणा, म्हणा सज्जना. नाही बघू शकत नाही. आता पाय, अवधान एक मनोव्यापार आहे. मनोव्यापार म्हणजे मेंटल प्रोसेस, ती दिसत नाही, ती अवितरित चालू असते, आहे की नाही. त्याचं मेंदूचं नियंत्रण त्याच्यावर असतं, परंतु ते ऑटोमॅटिक चालणारी प्रोसेस आहे आणि हा मनोव्यापार आहे. आणि ह्या
मनोव्यापाराला ज्या पद्धतीनं मी आता अनेक उदाहरण दिली, जशा गोष्टी आहेत कल्पना, विचार, तर्क, स्मरण, ह्या जशा गोष्टी आहेत हे आपण दाखवू शकत नाही, तसा हा अवधान सुद्धा एक मनोव्यापार आहे. आणि बाकीचे जे मनोव्यापार असतील, कल्पना असेल, तर्क असेल, अभिरुची, पण त्या सगळ्या त्याला अवधान गरजेचं आहे. म्हणून अवधानाला ह्या सगळ्याची जननी म्हणतात बघा. अवधानाला जननी म्हणतात. ते मागं पडलेले प्रश्न आहेत बरं का. मूळ अवधान हे कशाची जननी आहे किंवा काय कशाची जननी आहे, हा प्रश्न पडलेला आहे आणि महत्वाचा आहे. 2-3 वेळा आलेला आहे हा प्रश्न. ठीक आहे. आता त्यानंतर काय, सर्व मनोव्यापारांना सर अवधान आवश्यक. कशाची जननी म्हणला? हा कशाची जननी म्हणायचं अवधानाला? अभिरुची, अवधान. हॅलो. अवधान ही अभिरुचीची जननी आहे. अभिरुचीची जननी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल अभिरुची. आपल्याला जर रुची मिळवून घ्यायची असेल, रुची म्हणजे आवड आहे की नाही, आणि ती मिळवून घ्यायची असेल तर तुम्हाला अवधान द्यायचं गरजेचं आहे. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याला गणित हा विषय आवडतच नाही. का बरं आवडत नाही? आणि त्याला ते गणित विषय आवडत नाही म्हणून त्यांना ते लक्ष देत नाही. खिडकीतून बघ, इकडे बघ, मास्तरला ओरड काहीतरी, किंवा ते मुलामध्ये काहीतरी आगाऊपणा करतं का नाही असं? मग जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुमच्यामध्ये अभिरुची कुठनं येणार आहे? येणार नाही. म्हणून अवधान ही अभिरुचीची जननी आहे. कशाची जननी आहे? कशाची? आणि हे 3 वेळा आलेला प्रश्न आहे. 2013 पासून ते आतापर्यंत 3 वेळा प्रश्न आला. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं. आता अवधानाचा विषय बाह्य वस्तू किंवा शरीरांतर्गत गोष्टीवरही असू शकतो. मग उदाहरणार्थ बघायचं झालं तर मनोव्यापार असेल, कल्पना, विचार, भावना, तहान, भूक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर बी अवलंबून असतो. आता मला भूक लागली, कसं कळणार? मला भूक लागली कशी कळायची बरं? मला भूक लागली कळेल का नाही कळणार? मला भूक लागल्यावर कळेल का नाही कळेल? हो सर, कळेल. कसं बरं कळेल? इस तरह से जाणवते ना आपको सर, समझ में आएगा. आपल्याला जाणवते ना. जाणवतं. कसं जाणवलं तुम्हाला? कुठल्या तुम्हाला गोष्टीत लक्ष लागत नाही. तुम्हाला भूक लागली कसं कळलं बरं? कुठल्या गोष्टीत लक्ष लागत नाही सर. कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. मग तुम्हाला वाटलं की आपल्याला भूक लागली का? कुठल्याच गोष्टीत लक्ष नाही. माणूस प्रेमात वेडा झाल्यावर बी पोट त्याचं जर लक्ष कशात लागत नाही. पोट मग जर त्याला म्हणायचं का भूक लागली? पोटात गोळा येतो सर. पोटात गोळा असा बी येते मी काहीतरी म्हणलं तर. मुझे क्या कहना है आप समझ नहीं पा रहे हैं. मुद्द्याकडे चला. बरोबर पॉइंट वर जा. बघा मला नेमकं काय पाहिजे, मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर मेंदू सांगतो. मेंदू सांगतो तुम्हाला की बाबा त्याला भूक लागली आहे. बर, अजून? सर प्रश्न तुमचा पुन्हा एकदा विचारा. नाही बघा, तुम्हाला भूक लागली कशी हे तुम्हाला कसं कळलं म्हणलं मी. साधा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला भूक लागली कसं काय कळलं बरं? मला भूक लागली कसं काय कळलं? पोटात जाणवते म्हणजे ना. पोटात पोटात जाणवते. पोटात जाणं. समोर आवडीचे पदार्थ आल्यावर सर. समोर आवडीचे पदार्थ असेल तर. आवडीचा खावंसं पदार्थ असेल तर भूक लागली असं वाटतं. बरं, अजून? छान. अजून? पोटात जाणवते सर. वरडते पोट. हे पहा, खूप छान प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना हे खूप छान आहे. का छान आहे माहित आहे का? जर तुमचं लक्ष असेल तरच कळलं ना. मग मी काय म्हणत आहे, माझा प्रश्न तुम्हाला कळलं की उत्तर येईल. म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे, मोबाईल मध्ये असलं पाहिजे. तुम्ही दुसरं कुठलीही कामं नाही केली पाहिजे.
आता माझा प्रश्न किती छान, सुंदर, बारीक, छान होता बघा. मी म्हणलं काय की तुम्हाला भूक लागली. कसं कळलं बरं? अरे तुमचं लक्ष त्या भुकेनं वेधून घेतलं ना, की मला भूक लागली आहे. ते मग कोणतरी सांगितलं पोटात गोळा आला, पोटात कसं व्हायला लागलंय, काहीतरी व्हायला लागलंय. म्हणले की नाही? मग काहीतरी व्हायलंय. कुठं व्हायलंय? पोटात व्हायलंय. हे पोटात काहीतरी व्हायलंय हे तुम्हाला जाणवलं म्हणजे तुमचं लक्ष तिकडे खेचून घेतलं. बरोबर आहे का नाही? तुमचं लक्ष खेचून घेतलं का नाही त्या पोटानं? अरे बाबा तुला भूक लागली आहे. किती काम करशील, किती अभ्यास करशील, आता तरी मला बघ. म्हणून त्या पोटानं तुम्हाला आकर्षित केलं आणि आकर्षित केलं, तुमचं अवधान तिकडे गेलं आणि मग तुम्हाला कळलं की खरंच की रे मला भूक लागली आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? गेले कुठे हो सर. गेले? गेले हो का? सर, बरोबर बरोबर आहे. आहे. कोमात गेले का बरोबर आहे काय? सर. कोमात गेले का? हो सर, बरोबर आहे. आता हे पाय, आता कसं आहे माहितीये का? आता कुठलीही गोष्ट करत असताना जोपर्यंत आपलं लक्ष तिकडं असत नाही तोपर्यंत ती गोष्ट कळत नाही. तुम्ही एखादा विचार करत आहे आणि विचारामध्ये मध्ये तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर तुम्ही ते विचार करू शकता का? तुम्हाला एखाद्या बाबतीमध्ये विचार करायचा, पण विचार करताना सुद्धा लक्ष तुमचं तिथंच असलं पाहिजे त्या विचारावरती. पण चुकून इकडं कुठेतरी वरात चालली असेल, कुठेतरी छानसं गाणं लागलं असेल तर तुमचं लक्ष तिकडे गेलं तर ते विचार पूर्ण होणार आहेत का? विचारावर तुम्ही विचार करू शकणार आहे का? येस ऑर नो? येस ऑर नो? नाही नाही. सर, नाही सर. तुमच्या भावना, तुमच्या काही भावना, तुम्हाला काहीतरी रडू आलं आणि रडताना तुमचं सगळं लक्ष त्या रडण्यावर होतं कारण काहीतरी दुःख आलं तुम्हाला आणि दुःखावर तुमचं एकाग्रता झाल्यामुळं तुम्ही खूप हे झालं. पण अशामध्ये तुमच्या आवडीचं गाणं लागलं किंवा कोण नाचायला लागलं तर तुमचं लक्ष विचलित होणार आहे का नाही? मग लक्ष तिकडं जाणार आहे. मग मेन ते टार्गेट होतं तुमचं ते भावना मुक्तमुख. इथं राहणार आहे का लक्ष? नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीवर, मग ती शरीर अंतर्गत असू दे नाही तर बाह्य असू दे, तुम्हाला भूक लागलेली असेल, तहान लागलेली असेल, हे जोपर्यंत अवधान तिकडं जात नाही तोपर्यंत तुम्हाला भूक तहान कळणार नाही. बघा आपण कधी कधी म्हणतो बघा, भूक तहान हरवून अभ्यास करा, म्हणतो की नाही? खूप मन लगा के पढाई करो. सगळं सगळं सोडून तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि लक्ष देत असताना लक्ष द्या म्हणजेच काय तर अवधान. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि शरीर असू दे, अंतर्गत असू दे किंवा बाहेर असू दे, अवधानाशिवाय काय चालले आणि काय झाले कळणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का? अवधान एका वेळी एकाच गोष्टीवर असू शकतं. आपण जास्त गोष्टीवर देऊ शकत नाही. जसं की तुम्ही माझं लेक्चर बघत असताना स्वयंपाक करत आहात समजा, तर तुमचं स्वयंपाक नीट होईल का? एकतर माझं कळेल नाहीतर तिकडे तर कळेल. म्हणजे तुमचं लक्ष अर्ध तिकडं आणि अर्ध इकडं असणार आणि पूर्ण कुठेही नसणार आहे. त्यामुळे तू पूर्ण काहीच कळणार नाही. किंवा तुमचं लक्ष टीव्हीत असेल, मॅच बघत असाल, IPL बघत असाल, मित्रांशी तुम्ही चर्चा करत असाल, तर अशा वेळी तुमचं लक्ष कुठं असणार आहे? विभाजित होणार आहे आणि मग अर्ध-अर्धच कळणार आहे. सगळं कळणार आहे का? नाही. म्हणून अवधान जे असतं ते एका वेळी एकाच गोष्टीवर असू शकतो. काही असे मल्टी फॅक्टर किंवा आपलं एक प्रॅक्टिस झाला तर आपण ते डिव्हाइड करू शकतो. एका वेळेस 2-2 कामं किंवा 2-2 लक्ष करू शकतो. फॉर एक्झाम्पल महिला ज्या आहेत त्या मल्टी टास्क असतात. त्यांचं लक्ष किंवा अवधान खूप छान केंद्रित होतं पहा. सकाळी ज्या वेळेस शाळा चालू असतात त्यावेळेस बघा, मुलांना टिफिन करून द्यायचं असतं, मुलांना उठवतात, तयार बी करतात. त्याचबरोबर पॅरलल मध्ये त्यांचा स्वयंपाक पण चालू असतो. एका शेगडीच्या त्या 2-2 स्टोव्ह वरती ते 3-3 पदार्थ शिजवायला चालू करतात. एकावर पोळी करतात, एकावर भाजी करतात, दूध गरम करतात, चहा चालू असतो, आहे की नाही? अशामध्ये ते मुलाला उठवतात. हे सगळं हे क्रिया पण चालू असते, की नाही? मग अवधान पण एखाद्या गोष्टीवर जर क्रिएट करायचं असेल, तर समजून घ्यायचं असेल, तर एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागतं. मल्टीटास्क वेगळा आणि अवधानाचं लक्ष ठेवणं वेगळं. म्हणून आपलं महत्वाचं काय, मल्टीटास्क म्हणजे वेगवेगळी कामं करणं आणि अवधान म्हणजे एकाच गोष्टीवरती तुमचं लक्ष व्यवस्थित केंद्रित असणं आणि ती आकलन करून घेणं. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे अवधानाचं, एकाच गोष्टीवर अवधान फार वेळ केंद्रित करता येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. म्हणून लहान मुलं की नाही 1ली ते 4थी मध्ये म्हणा, म्हणून आपण यांना काय करतो, शिकवत असताना अध्यापनामध्ये वेगवेगळ्या अध्यापन साहित्याचा वापर करतो आणि शिक्षकांची हालचाल सुद्धा भरपूर असते बघा. आपण मायक्रो टीचिंग मध्ये शिकलेलं असेल
काय शिकलो आपण मायक्रो टीचिंग मध्ये, की शिक्षकानं एकाच जागी जास्त वेळ उभा राहू नये, हातवारे करून शिकवावं, चेहऱ्यावरती वेगवेगळे एक्सप्रेशन असायला हवे. शिकवलं का नाही? हो का नाही? हो. का बरं? हो. का बरं हो असं सर. म्हणलं असेल बरं? आता कळलं का? का बरं? हो सर. विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी. हा, म्हणजे आपलं सर्वसाधारणपणे जो लक्ष असतं, हे लक्ष 1 मिनिटापेक्षा जास्त एकाच गोष्टीवरती केंद्रित राहू शकत नाही. ते एकटक जर बघितलं की लगेच 1 मिनिटानंतर ना आपलं लक्ष विचलित होतं. परत त्या गोष्टीवर यायचं म्हणलं की परत नव्यानं ट्राय करावा लागतो. म्हणून एकाच गोष्टीवरती अवधान फार काळ केंद्रित टिकत नाही. म्हणून शिक्षकांनी शिकवत असताना वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा, साहित्याचा आणि मेथोडॉलॉजीचा वापर करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित राहील. आलं लक्षात? अवधान हो हे सर. ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक क्रिया आहे. ज्ञानात्मक, क्रियात्मक आणि भावात्मक ह्या सगळे बाबीमध्ये येतात. म्हणजे त्याच्यातनं ज्ञान समजून घ्यायचं असेल तर ज्ञानात्मक क्षेत्रामध्ये सुद्धा ते अवलंबून आहे. क्रिया करायची असेल, एखादी गोष्ट शिकायची असेल तरी सुद्धा अवधान असणं गरजेचं आहे. है की नाही? ते बघा ह्याच्यामध्ये रस्त्याने आपण जात असताना म्हणलं, ध्यान हटा दुर्घटना घटी बघा. असं लिहिलेलं असतं बघा. असतं का नाही रस्त्यावरती जाताना रोडवरती? ध्यान हटी हो सर. दुर्घटना घटी लिहिलं का नाही? आणि ते हो ध्यान सर. म्हणजे तुमचं अवधान. तुमचं लक्ष त्या गोष्टीवर जर विचलित झालं तर लगेच दुर्घटना घडणार, तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट होणार, आहे की नाही? हे क्रियात्मक आलं. भावात्मक म्हणजे इमोशन्स जे असतात आपले, त्या इमोशनल्स, त्या फिलिंग समजण्यासाठी आपलं अवधान केंद्रित असावं की नाही असावं? असावं. हा, मगच कळणार आहे ना. म्हणून अवधान जे आहे ते ज्ञानात्मक पण आहे, क्रियात्मक पण आहे आणि भावात्मक पण आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो तो म्हणजे मन हे चंचल असतंय आपलं. मन काय आहे? चंचल आहे. आणि त्यामुळं अवधानामध्ये एकाग्रता येतच नाही. मन चंचल आहे. मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं डोर, हाकता हाकला जाईना. असं कोणी सांगितलं? बहिणाबाई चौधरीने सांगितलं, की त्यांनी काही शिकलंच नाही, पहिलीही पूर्ण केली नाही, अशा बाईनं सांगितलं मनाच्या बद्दल. ते जे मन आहे खूप चंचल आहे आणि हे चंचल मन असल्यामुळं अवधान एकत्रित होत नाही, केंद्रित होत नाही. त्यामुळे त्रास येतो. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे? आपलं अवधान व्यवस्थित केंद्रित करून घेतलं पाहिजे. अवधान ही काय आहे? ही अवधान ही निवडपूर्ण क्रिया असून यामध्ये अनेक घटकांपैकी एका घटकांची निवड केली जाते. अवधानामध्ये जे महत्वपूर्ण आहे, आकर्षित आहे, अशाच गोष्टीवर लक्ष ठेवून केंद्रित करून आपण ती गोष्ट मिळवू शकतो. समजलं का? समजलं का? हो सर. एका वेळेस आपण हो एकाच सर. गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकतो की नाही? 10-12 गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो? नाही सर. एका वेळी एकाच गोष्टीवर. हा, हा. हेच महत्वाचं आहे. आता पुढचं आहे अवधान ही निवडपूर्वक प्रक्रियेमध्ये अनेक घटकांपैकी एका घटकाची निवड केली जाते. आता अवधानाचं स्वरूप हेच इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे अवधानाचे प्रकार, टाइप्स ऑफ अवधान, आहे की नाही? टाइप्स ऑफ अटेन्शन. अवधानाचे प्रकार. सर आवाज येत नाही आहे तुमचा.
आवाज येत नाहीये सर. आता येत आहे का बघा. आता आपण बघत आहोत अवधानाचे प्रकार. अवधानाचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. कोणकोणते आहेत? एक आहे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. असे एकूण 3 अवधानाचे प्रकार आहेत. कोणकोणते? ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान. आता ह्यातले जे काही एक एक अवधान आहे प्रकार ते आपण एक एक समजून घेऊया, म्हणजे आपल्याला अवधान नेमकं काय आहे कळेल. पहिलं आहे अनैच्छिक अवधान. कसलं अवधान? अनैच्छिक अवधान. आता हे जे अनैच्छिक अवधान आहे, म्हणजे अनैच्छिक अवधान म्हणजे काय? की विशिष्ट विषयाकडे इच्छा असो किंवा नसो, परंतु लक्ष केंद्रित जात असेल तर त्यास आपण अनैच्छिक अवधान असे म्हणतो. म्हणजे इथं काय आहे भाऊ? इच्छा असो किंवा नसो, तुमची इच्छा असताना किंवा नसताना सुद्धा तुमचं लक्ष खेचून घेतलं जात आहे, त्याला आपण काय म्हणतो? अनैच्छिक अवधान म्हणतो. म्हणजे विशिष्ट विषयाकडे तुमची इच्छा असताना केलं तर ऐच्छिक झालं, आणि इच्छा नसताना सुद्धा तुमचं जर लक्ष जात असेल तर ते झालं अनैच्छिक. त्याला आपण अनैच्छिक अवधान असे म्हणतो. आता अनैच्छिक अवधानाचा प्रकार पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे अनैच्छिक अवधान म्हणजे नेमकं काय झालं बाबा? अनैच्छिक अवधानामध्ये नेमकं काय येईल? किंवा उदाहरणं, एखादं सुंदर चित्र आपलं काय करतं? लक्ष वेधून घेत असतं. आपण रस्त्यानं वगैरे चाललेलं आहे, एक मोठं छानसं असं कटआउट लावलेलं आहे, तुमचं काय तिकडे इच्छा पण नाही बघायची, पण लक्ष वेधलं जातं तुमचं तिकडं. का बरं? तर ते व्यवस्थितरित्या चित्र आहे, ते आकर्षक चित्र आहे, ते काहीतरी भावनिक असतं, काहीतरी त्याच्यात ओढ असते. त्यामुळं आपलं काय होतं? इच्छा असताना नाहीतर नसताना सुद्धा आपलं लक्ष तिकडे जातं. ज्या पद्धतीनं हे चित्र तुम्ही पाहिलंय 2 मांजरांचं, बघा आपली इच्छा आहे तरी पण गेले का नाही लक्ष? इच्छा नाही माझी बघायची ती पण, परंतु त्यांचं चित्र पाहिल्यानंतर ना असं वाटलं की बघावं बाबा, आहे की नाही? मग हे झालं अनैच्छिक अवधानाचं उदाहरण. माझी इच्छा असो नाहीतर नसो, मात्र लक्ष जाणं भागच आहे. आता अजून एक चित्र आहे पहा, हे अनैच्छिक अवधानाचं आहे. काय कळलं आणि काय झालं सांगा मला. कुछ समझ में आया की नहीं आया? कुत्र्याचे विविध प्रकार आहेत. अवघड उघड आहे. कोण सांगेल काय आहे? वाढदिवसाच्या सर शुभेच्छा. कटआउट लावलेला आहे सर रस्त्याला कुठं तर. कुत्र्याचा वाढदिवस आहे सर. यस, कुत्र्याचा वाढदिवस आहे. आपल्याला म्हणता येत नाही कुत्र्याचा वाढदिवस आहे म्हणून, आपण म्हणावं लागेल शेराबाई का बर्थडे. शेराबाईच बर्थडे आहे. हा, आणि त्याचे प्रेरणास्थान लावले बघा, डॉन, काळू, बाळू, सोनू, खंडू, लाल्या, पिंटू, सोनी, मोनी, मोती, लुसी, राजा, टप्पी, हे सगळे शुभेच्छुक आहेत. तुमचं काय नसताना, लक्ष नसताना, गरज नसताना पण तुमचं लक्ष वेधलं गेलं या चित्रावर. का? तर ह्यातल्या लिहिलेल्या आकर्षक मॅटरमुळं, ह्यात दिलेल्या माहितीमुळं तुमचं लक्ष वेधलं गेलं. आणि हे इकडलं तिकडलं कुठलंही कटावट नाहीये. हे ऍक्च्युअल मध्ये सोलापुरातील 7 रस्ते इथे लावलेलं हे कटावट आहे. कारण हल्ली काय झालं होतं, सगळेच लोक आपलं वाढदिवस साजरा करत होते आणि ते साजरा करत असताना सगळे कटावट लावतात. मग आम्ही आमचं पण वाढदिवस साजरा केला आणि त्याच्यासाठी असे कटावट लावले म्हणून काय बिघडलं? म्हणून हे गाजलेलं कटावट आहे. पण ह्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? आपला एकच उद्देश आहे. यातून घ्यायचं काय आहे? तर आपलं इच्छा नसताना सुद्धा हे लक्ष ह्यांनी वेधलं. का? तर शेराबाईचा बर्थडे एवढा मोठा कटावट असतोय का कुठं? असं म्हणून आलं का लक्षात? म्हणजे एखादं सुंदर चित्र आपलं लक्ष ज्यावेळेस वेधून घेतं. बघा, तुम्ही रस्त्यानं जात असता, एखादं सुंदर असं तरुण तुमचं लक्ष वेधून घेतं, तुमची इच्छा नसताना सुद्धा. सुंदर असं छोटस बाळ तुमचं लक्ष वेधून घेत आहे की नाही? आपली इच्छा असो नाहीतर नसो. किंवा तुम्ही ज्या वेळेस रस्त्यानं जात असता, लग्नाच्या वरातीत लक्ष जातं बघा आपल्याकडे, मस्तपैकी धांगड धिंगा वाजलेला असतं. तुम्ही रस्त्यानं चाललंय, तुमच्या महत्वाच्या कामासाठी चाललंय, परंतु ते वरातीमधलं वाजणं पाहून हे सगळं तुमचं लक्ष कुठे घेतलं गेलं? म्हणजे तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमचं लक्ष त्या वरातीनं तुमचं घेतलेलं आहे. त्याचबरोबर
ढगांचा गडगडाट असेल, विजांचा कडकडाट असेल, आपली इच्छा नसताना सुद्धा आपण घरात बसलोय आणि हे बाहेर सगळं व्हायला लागलंय, पण आपलं लगेच आपण पळून जातो की नाही बघा, बाहेर बघतो, अरे बापरे, विजांचा गडगडाट व्हायलाय, ढगांचा कडकडाट व्हायला लागलाय, है की नाही. आता हे आपण पाहतो, आपली इच्छा असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा आपलं लक्ष त्या ठिकाणी काय होतं, वेधलं जात आहे. पुढचं जाते का नाही, पुढच्या उदाहरणाकडे जाते का नाही, काय झालं बरं. हा, आता पहा, हे अनैच्छिक उदाहरणाच आहे, अनैच्छिक उदाहरणाचं उदाहरण आहे. काय दिसतं ह्या मोटरसायकलवर तुमचं, मोटरसायकल में क्या अलग लग रहा है, लक्ष वेधलं गेलं का नाही, का बरं गेलं. मगर आहे. मग मगरीला घेऊन चाललंय. हा, तुमची इच्छा होती का ह्याच्याकडे बघायची, पण लक्ष कुठे घेतलं तुमचं, लक्ष कुणी वेधून घेतलं, त्या माणसानं, मगरीनं. गाडीनं, मगरीनं. करेक्ट, मगरीनं. आश्चर्य आहे, वेगळंच आहे काहीतरी. रस्त्यानं हजारो मोटरसायकल जातात बघा, परंतु आपलं लक्ष त्या बुलेट सारख्या टप टप आवाज येणाऱ्या गाडीकडे तरी जातो, नाहीतर ते सायलेन्सर काढलेल्या एखाद्या बिगर पुंगळीच्या गाडीकडे तरी आपला आवाज जातो, किंवा जोरात येणारा रेल्वे इंजिनच्या मोठ्या शिट्टीचा आवाज तिकडे जातो बघा. जातो की नाही, जातो की नाही. हो सर. म्हणजे आपलं जातो. लक्ष चित्र विचित्र मोठा आहे की नाही, आवाज असणाऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जात असतं. एवढंच काय, तर विमानाचा मोठा आवाज येतो की नाही, आपण घरात बसलेला असताना सुद्धा विमानाचा मोठा आवाज येतो, आणि मग अशा वेळी सुद्धा आपलं काय होतं, लक्ष वेधला जातो कोणीकडे, त्या विमानाकडे. जातं की नाही. आता हल्ली सोलापूरमध्ये रोजच विमान सर. यायला लागलेत, रोजच यायला लागलेत. आता आपण पहिलं उठून बाहेर पळून जाऊन बघत होतो विमान, आता बघतो का आपण. नाही. हा. नाही. पण त्या विमानाचा मोठा आवाज आपलं लक्ष विचलित होतं का नाही होत आहे. होतंय सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि आता बघा, एक प्रकार कळला तुम्हाला, अनैच्छिका उदाहरणाचा कळला, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा आपलं लक्ष वेधलं जाणं, बरोबर का. हो सर. कळलं का सगळ्यांना, सबके हो, समझ में आया की नाही आया. आलं सर. सर. हा, दोघांचाच माईक चालू, दोघंच बोलतायत, बाकीच्यांचं काय आहे, बाकीचे काही समजलं आयपीएल सर. बघायला लागलेत का, आयपीएल बघत आहे का. समजलं सर. नाही सर. हा, नाही सर, म्हणजे मी आयपीएल बघत नाही आणि माझं लक्ष तुमच्यावरही नाही. आता आपण पाहत आहोत ऐच्छिक अवधान. कसला अवधान, ऐच्छिक. इथे इच्छा आहे, इच्छा ठेवावीच लागते आपली, आणि आपण इच्छा ठेवून काय करताय, तिथं लक्ष देत आहोत. म्हणजे आपण काय करताय, लक्ष देत आहोत. ऐच्छिक अवधान म्हणजे नेमकं काय येतं पहा. विशिष्ट विषयाकडे इच्छा ठेवून किंवा अभिरुची ठेवून लक्ष केंद्रित जात असेल तर त्यास आपण ऐच्छिक अवधान असे म्हणतो. म्हणजे इथं काय आहे, इच्छा ठेवली, आपली अभिरुची लक्षात घेतली आपण. अभिरुची म्हणजे आवड, मला गणिताची आवड आहे, गणिताची आवड म्हणले की मी ते शिक्षक आल्यावर की ते गणित शिकवत असताना मी काळजीपूर्वक तिकडे बघतो, का आता ते माझ्या आवडीचं आहे की नाही. मग आवडीचं असलं की आपण लगेच करतो, इच्छा असली की आपण लगेच एखादं काम करतो, है की नाही. आता आपली जर इच्छा स्वयंपाक बनवायची असेल तर आपल्याला बनवू म्हणलं की आपलं पूर्ण लक्ष त्या स्वयंपाकातच राहतं, परंतु इच्छा नसताना बनवायला लावलं तर आपलं पूर्ण लक्ष त्या स्वयंपाकात राहील का, राहील का, येस सर नो. नाही. हा, नाही सर. का बरं तसं होईल, का बरं होईल तसं. इच्छाच नसते सर स्वयंपाक करायची. हा, ते मीठ इच्छाच तर नसते. जास्त पडतं किंवा कमी पडतं. एकदम बरोबर. आता हेच म्हणणं आहे ऐच्छिक अवधानात. विशिष्ट विषयाकडे इच्छा ठेवून किंवा अभिरुची ठेवून लक्ष केंद्रित जात असेल तर त्यास आपण ऐच्छिक अवधान असं म्हणतो. म्हणजे जेव्हा अध्ययन प्रक्रियेव्यतिरिक्त इतर बाबीमध्ये मुलं गुंतलेली असतात
आणि त्यांना अभ्यासाला बसा म्हणून असं वारंवार सांगावं लागतं. त्यांना अभ्यासाची आठवण करून द्यावी लागते. विद्यार्थ्यांचं लक्ष विशिष्ट विषयाकडे हे तर लागते. वारंवार वळवावे लागतं. अशा प्रकारच्या अवधानास आपण ऐच्छिक अवधान असं म्हणतो. म्हणजे जेव्हा अध्ययन प्रक्रिये व्यतिरिक्त इतर बाबीमध्ये मुलं गुंतलेली असतात आणि त्यांना अभ्यासाला बसा म्हणून वारंवार सांगावं लागतं, तर त्यांना अभ्यासाची आठवण करून द्यावी लागते. विद्यार्थ्यांचे लक्ष विशिष्ट विषयाकडे वारंवार वळवावे लागतं. अशा प्रकारच्या अवधानास आपण ऐच्छिक अवधान असं म्हणतो, है की नाही? आणि ऐच्छिक अवधानामध्ये एकच महत्वाचं आहे बघा, की आपली इच्छा असताना आपण काय करतो, लक्ष त्या ठिकाणी देतो, त्यावेळेस ते होतं ऐच्छिक अवधान. आता याची उदाहरणं पाहूयात काही, ते लक्षात येईल नेमकं ऐच्छिक अवधान म्हणजे नेमकं काय बाबा. तर आपण गणितातील उदाहरणं सोडवताना दिलेलं लक्ष असेल आपलं, आहे का नाही? आणि गणित सोडवण्यासाठी लक्ष लागतं की नाही लागतं? उत्तर येईल का बरोबर लक्ष नाही दिलं तर? लक्ष द्यावं लागतं. नाही सर. आपण एखादं गणित सोडवताना जर आपलं लक्ष नसेल तर उत्तर बरोबर येईल का? नाही. नाही. बरोबर नाही येणार, म्हणून लक्ष द्यावं लागतं. एखादा विषय शिकवताना सुद्धा आपलं जर लक्ष नसेल तर ते विषय कळणार आहे का आपल्याला? जसं की विज्ञान नाही. शिकवताना असं आपण लक्ष दिलंच नाही तर विज्ञान कळणार आहे का? नाही. आता एखादा इतिहास शिकवत आहे आणि इतिहासात जर तुमचं लक्ष नसेल तर इतिहास कळेल का? नाही सर. आणि इतिहास जर नाही कळला तर इतिहास आवडेल का आपल्याला? नाही आवडत. नाही. म्हणून लक्षात घ्या, अभिरुची जर आपल्याला एखाद्या विषयात जर आवड जर निर्माण करायची असेल तर सगळ्याच्या अगोदर आपल्याला त्या विषयाकडे अवधान देणं गरजेचं आहे. म्हणून अवधान ही अभिरुचीची जननी आहे असं सांगितलं आहे. अभिरुची ही काय आहे? अवधान ही अभिरुचीची काय आहे? जननी म्हणजे आई आहे, मदर आहे. अवधान असल्याशिवाय आपल्याला अभिरुचीच निर्माण होत नाही. आपण लक्ष जोपर्यंत देत नाही तोपर्यंत कळत नाही, नाही कळलं की आवड निर्माण होत नाही. आणि हे जर निर्माण करून घ्यायचं असेल तर आपल्याला अवधान गरजेचं आहे. तसं गणितातलं उदाहरण सोडवताना आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आणि ते उदाहरण देत असताना आपलं ऐच्छिक अवधान असणार आहे. कसलं असणार आहे? ऐच्छिक. कारण आपण इच्छेनं दिलंय, इच्छेनं गणित सोडवत आहोत. परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहिताना, देताना, OMR शीट सोडवताना, टीईटीचा पेपर सोडवताना आपलं कसलं अवधान असतं? टीईटीचा पेपर सोडवताना आपला कसलं अवधान असतं? ऐच्छिक सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एकदम छान. म्हणजे कळलं तुम्हाला एकंदरीत. आपण प्रवासाला जातो की नाही? आता मला समजा मला कुठेतरी अमेरिकेला जायचं आहे. आता कालच परवा साहेबांनी सांगितलं की कुठे हिंडू नका, आहे की नाही? वर्षभर काही सोनं खरेदी करू नका, पेट्रोलचा ह्याचा वापर बचतीनं करा, खोबरेल तेल, गोड तेल बेतानं वापरा, सांगितलं का नाही? हो सर. तरी पण आपण प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला अमेरिकेला जायचं आहे, तर आपण काय करतो? अमेरिकेला जायच्या अगोदर काय करतो? आता तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला सगळ्यांना 9-10 जणांना अमेरिकेला जायचं आहे. काय कराल तुम्ही? विजा सर्व काढून तयारी करणार सर. विजा तयार करून घ्याल. परत ते तुम्हाला इथून विमान किती तारखेला जायचं आहे, कधी यायचं आहे, त्या तारखेला विमान आहे की नाही आहे, किती वाजता बसावं लागेल, किती वाजता ते उतरेल, आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आपण काय करून घेतो? जाणून घेतो. म्हणजे हे कसल्या प्रकारचं अवधान झालं? मग हे कसल्या प्रकारचं अवधान आहे? ऐच्छिक. ऐच्छिक सर. म्हणजे तुम्हाला कुठेतरी सहलीला जायला सांगितलं, कुठेतरी फिरायला जायचं आहे, हल्ली उन्हाळ्याचे दिवस आहेत, लग्न सराई चालू आहे, लग्नाला जायचं आहे. मग आपलं बघा, मी आता समजा उद्याच लग्न असेल आणि तुम्ही आता तासाला बसलेला असेल तर तुमच्या डोक्यामध्ये तेच फिरणार नाही, बाई उद्या लग्नाला जायचं आहे, कसं जायचं बरं, काय घालू, काय करू, असं करू तसं करू, डोक्यात असं का नाही? म्हणजे त्यावेळेस तुमचं काय होतं? लक्ष हो सर. कुठं असतं? अनैच्छिक. अनैच्छिक नाही, ऐच्छिक आहे. अनैच्छिक अवधान. तिकडंच असतो ना तिकडं. तिकडं जायचं आहे, तिकडे तयारी जास्त असते ना, इच्छा आपली तिकडे जास्त आहे. अनैच्छिक नाही, आपली इच्छा आहे ना लग्नाला जायची, आहे की नाही? म्हणून आपण त्या गोष्टीकडे जास्त नाही लक्ष सर, देत तासाला असतो. बसलेलं म्हणते मी. आता पहा, बरोबर आपल्या तासाला बसताना आपण तिकडे लक्ष देणं म्हणजे ती इच्छा नसताना दिलेला आहे. आता बघा अभ्यस्त अवधान, अभ्यस्त. आता बघा, जे अवधान सवयीमुळं किंवा अभ्यासामुळे विकसित होतं त्यास आपण अभ्यस्त अवधान असे म्हणतो. म्हणजे
डेली रुटीन मधलं एक अवधान असतं बघा. काय गरज असो नाही तर नसो, सांगा नाही तर ना सांगा, परंतु आपल्या काही सवयी असतात, आपल्याला एक आवड निर्माण झालेली असते आणि आपण ती आपल्या सवयीनं किंवा आपल्या अभ्यासामुळे त्याला विकसित करतो. त्याला म्हणतात अभ्यस्त अवधान. कसलं अवधान? अभ्यस्त. ते सवयीमुळे झालेलं असतं. उदाहरणार्थ आता ह्याची काय टाईप्स आहेत की जसं की गायचं असेल, वादन असेल, गायन वादन, संगीतकार, चित्रकार, संशोधक व शास्त्रज्ञ आपापल्या विषयामध्ये बुडून जातात. त्यांना सांगावं लागत नाही, उठ सकाळी पहाट, रियाज कर, गाणं म्हण, करत बसते बघा. ते करते का नाही? आलाप काढते, सूर काढते. त्या सुरामुळे कुणाची झोप उडाल तरी ते पर्वा करत नाही, कारण त्याला ती सवय झाली असते पहाटे 5ला उठणे आणि रियाज करणे. मग ते वादक असेल, संगीतकार असेल, चित्रकार असेल, संशोधक असेल, शास्त्रज्ञ असेल किंवा तुम्ही स्वतः टीईटी देणारे विद्यार्थी असाल. तुम्हाला सांगावं लागते का पहाटे 5ला उठा म्हणून? तुम्ही उठता की नाही? तुम्ही अभ्यास करताच की नाही? तुम्ही सकाळी पहाटे उठून अभ्यास करता, दुपारी अभ्यास करता, संध्याकाळी अभ्यास करता, ट्युशन करता, पेपर सोडवता, किती ताण घेऊन सगळी कामं करता, आवडीनं करता, सवयीनं करता, है की नाही? हे कशा प्रकारचं आहे? अभ्यस्त आहे. कसला आहे? अभ्यस्त प्रकार आहे. अभ्यस्त अभ्यस्त अवधान. आता बघा, टीव्हीवर सुद्धा टीव्हीवरच्या आपल्या आवडीच्या मालिका लागल्या तर न चुकता आपण बघतो. आता काय काय भरपूर अशा मालिका आहेत. आता सध्या IPL चालू आहे, तर IPL आपण न चुकता बघतो, आहे की नाही? किंवा कोण बनेगा करोडपती लागलं तर बरोबर त्याच टायमाला 8 वाजता बरोबर आपण टीव्हीच्या समोर जाऊन बसतो. ती तुमची मालिका मराठीमध्ये देवयानी असू दे, कबुले असू दे, किंवा ती जुळून येते रेशीम गाठी असू द्या, नाहीतर ती माझ्या नवऱ्याची बायको असू द्या, अशी मराठी मालिका सुद्धा आहेत. त्याच्याकडे आपलं लक्ष सुद्धा खूप वेधून जातं. हे सगळं कसल्या अवधानाचं उदाहरण आहे? कोणत्या प्रकारच्या अवधानाचं आहे? अभ्यस्त अभ्यस्त अभ्यास. आता पहा, आता आपलं जे अवधान आहे हे आकर्षित होतं, म्हणजे आपलं लक्ष आकर्षित करून घेतलं जातं. हे अवधान आकर्षित होण्याची नेमकं कारण काय आहेत? आपलं एखाद्या गोष्टीकडे लक्ष का बरं वेधलं जातं? तर याची 2 कारणं आहेत. एक पहिलं आहे अवधान आकर्षित करणारी बाह्य घटक. अवधानाला आकर्षित करणारी कसली घटक? बाह्य घटक. आणि दुसरं आहे आंतरिक घटक. पहिला आहे बाह्य घटक आणि दुसरा आहे आंतरिक घटक. आता त्याच्यातलं आपण पाहूयात. पहिलं बाह्य घटकामध्ये एखाद्या गोष्टीची तीव्रता. एखाद्या गोष्टीची एवढी तीव्रता जास्त. आता मला सांगा, मला टीईटी पास व्हायचंच आहे, काय बी करून या अटेम्प्ट मध्ये, ह्या वेळेमध्ये 21 जूनच्या पेपरमध्ये कसल्याही परिस्थितीत मला पास व्हायचं आहे, आणि तुम्हाला त्याचे सांगितलं तेवढंच नाही, तर एवढंही सांगितलं जर तू 21 जूनच्या परीक्षेत पास नाही झाला तर तुला नोकरी मिळणार नाही, आणि 21 जूनच्या ह्याच्यात पास झाला की लगेच तुला तुझ्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर देतो. आणि एकाला सांगितलं की एकाला काय नाही, नोकरीच नाहीये त्याला, बघू आएंगे देंगे दिखाएंगे, तर कुठला माणूस जास्त अभ्यास करेल हो आणि पास पण होईल? ए आणि बी मधला? ज्याला नोकरीची आशा ए सर. करेक्ट. की ज्याला लगेच नोकरीचे होतं, 21 जूनच्या पेपरमध्ये पास झाल्या लगेच त्याला अपॉइंटमेंट मिळणार होती, तो माणूस करेल का? तर त्याची तीव्रता जास्त आहे. जेव्हा सभोवतालच्या घटनेपेक्षा किंवा आवाजापेक्षा वेगळीच घटना किंवा आवाज आपलं लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याच तीव्रतेद्वारे अवधान आकर्षित करण्याचे म्हणतात. एक. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, की तुम्ही रस्त्याने चाललेला आहे आणि रेल्वेच्या इंजिनचं जोरानं हॉर्नचा आवाज आला, तर तुमचं लक्ष कोणीकडे जाईल हो? त्या आवाजाकडे जायचं. का बरं गेलं? जोरात मोठ्याने आलं ना. त्या रेल्वेच्या इंजिनचा आवाज खूप मोठा असतो का नाही, करून. मग आपलं लक्ष गरज नसताना सुद्धा तिकडं जातं, म्हणून तेवढी तीव्रता जास्त, तेवढं लक्ष तिकडं वेधलं जात असतच. आता उदाहरणार्थ एखाद्यानं भडक रंग घातला किंवा भडक रंगाचा शर्ट घातला, भडक रंगाचा काय म्हणतात त्याला, भडक रंगाची साडी परिधान केली, तर आपलं लक्ष जाते की नाही तिकडं? जाते की नाही? जाते सर. हा. किंवा बघा अजून वास, खूपच आपण त्या उकरड्याच्या शेजाऱ्याने गेलो किंवा ते डस्टबिन टाकलेलं त्याच्या शेजारून चाललो, वास दुर्गंध असेल तर आपल्याला जातं की नाही? वास येतच का नाही?
आणि वास आल्यामुळे तिकडे लक्ष जाते का नाही आपलं? हो सर. तर फक्त रंगच असं नाही तर वेशभूषा असेल, वास असेल, ह्याच्याकडे सुद्धा आपलं होत असतं. आणि दुसरं आहे यातलंच उदाहरण, आवाज. मोठ्याने येणाऱ्या आवाजाकडे सुद्धा आपलं लक्ष जातं. म्हणजे तीव्रता रंगाची, वासाची, आवाजाची पण असू शकते. फक्त ह्याचीच आहे असं नाही. दुसरा आहे परिवर्तन किंवा बदल, चेंजेस. सारखं जर एखादी गोष्ट बदलत असेल, हे होत असेल तर आपलं लक्ष तिकडच जातं. हलणाऱ्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं बघा, वेधलं जातं की नाही? एखाद्या नियोजित आणि नियमित वातावरणामध्ये अनपेक्षित काही बदल पण झाला, किंवा परिवर्तन असे म्हणतो आपण, बदल झाला. आपण रोज रस्त्यानं जातो बघा, रोज ज्या रस्त्यानं जातो, आता तुम्ही तुमच्या घरापासून कॉलेजला जाता आणि नेहमीचाच रस्ता आहे. या नेहमीच्या रस्त्यामध्येच जी एखादं जे दुकान आहे, ते दुकानच तिथं नसलं, गायब झालं असेल, तर तुमचं लक्ष ते आवर्जून तिकडे जाईल की नाही जाईल? हो का बरं गेलं? का बरं गेलं? रोज बघायची सवय असते ना. करेक्ट, रोज बघायची सवय असते ना. म्हणून मग ते काय होतं, अचानकपणे त्याच्यात डिस्टर्ब येतो आणि आपलं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जात नाही आणि मग त्याच्यामध्ये बदल होत असतो. आता बघा, परिवर्तन किंवा बदल मध्येच अजून एक भाग येतो, तो म्हणजे वर्गामध्ये तास सुरू असताना एखाद्या विद्यार्थ्याने मध्येच प्रश्न विचार, बदल झाला ना, मग आपलं लक्ष कुठे जातं? वर्ग शांत होता, सर शिकवत होते आणि मध्येच एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न विचार, तर आपलं सगळ्यांच लक्ष त्या विद्यार्थ्याकडे जातं ज्यानं तो प्रश्न विचारला. का? तर आतापर्यंत वर्ग शांत होता, मध्येच विचारला गेला ना. दुसरं आहे, रोजच्या माहितीच्या रस्त्यावरून आपण जात असताना अनपेक्षितपणे झाडं तोडलेली असेल, वृक्ष तोडून टाकला असेल, तर तिकडे लक्ष जातं. आपण ज्या डेली रुटीन मध्ये जी कामं करतो ती तिथं नसतील, ते तिथं जर डिस्टर्ब झालं असेल तर आपलं लक्ष त्या ठिकाणातून काय होतं? लक्ष वेधलं जातं. किंवा सभा चालू आहे, सभा मेन राजा, मेन आता आपलं हे कालचे आपले साहेब बोलत होते आणि अशाच मध्ये तुम्ही मधून ते बोलता बोलताच जर कोण उठून गेलं तर साहेबाचं लक्ष कुणाकडे जाईल हो? जे उठून गेलं त्याच्याकडे जाईल का नाही? का बरं उठून चाललं बरं ना? म्हणजे हे काय आहे, एखादं मध्येच होत असलेलं परिवर्तन असेल, बदल असेल, तर आपलं अवधान काय होतं? लक्ष तिकडे जातं. म्हणून शिकवत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे, हालचाली होणं गरजेचं आहे. आणि आकार, सगळ्यात मोठा आकार. आकार खूप मायना करतं बघा. वस्तू एखाद्या आकाराने जितकी मोठी असेल तितकं लक्ष आपलं वेधलं जातं बघा. बरोबर आहे का चुकीचं आहे? मोठ्यात मोठे विमानाकडे लक्ष जातं, छोट्या छोट्या मुंगीकडे लक्ष जातं का कोणाचं? मुंगीकडे जातं का? नाही जात. पण मोठ्या मोठ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात असतं. म्हणून एखादी गोष्ट जर विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्या टीचिंग एडचा जो आकार आहे तो खूप मोठा असला पाहिजे बघा. म्हणून तुमचे शिक्षक सांगत होते तुम्हाला की तुमच्या टीचिंग एडचा आकार जो आहे तो मोठा असला पाहिजे. कळलं का? ते आज कारण त्याचं हे होतं. त्यानंतर ना आकारचा बघा, आकार म्हणलं तर आपलं ऍक्च्युली काय होतं की डबल बस असते की नाही, त्याच्याकडे लक्ष जातं. सिंगल बसकडे लगेच जातं का लक्ष? नाही जात का? डबल बस आकारानं मोठी आहे की नाही. म्हणून नेहमीच आकार हा खूप मायना ठेवतो आणि डबल बस असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल, हे मोठं असलं तर आपलं लक्ष त्या ठिकाणी लगेच वेधलं जातं. त्यानंतर हालचाल, सगळ्यात महत्वाचं, हे आपलं अवधान आकर्षित करणारी गोष्टी आहेत. हे हालचाल जर जास्त असेल तर आपलं लक्ष जातं. एखाद्या स्तब्ध म्हणजे शांतपणे उभे राहिलेल्या, थांबलेल्या वातावरणामध्ये अनपेक्षित जर हालचाल घडून आल्यास त्याकडे आपलं लक्ष आकर्षित होत असतं. हालचाल मध्येच झाली तर आपलं लक्ष त्या ठिकाणी काय होतं? जातं. आता काय असं हालचाल होण्यासारखं बघा, सोसाट्याचा वारा सुटला, पावसाच्या सरी आल्या, हालचाली करणारे स्तर असतील तर आपलं लक्ष तिकडे जातं. सरसर चालणं, भरभर चालणं, मध्येच काहीतरी बदल झाली किंवा मुवमेंट फास्ट झाली तर आपलं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जात असतं. त्यानंतर पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय असतं? रिपिटेशन. सर आवाज येत नाहीये तुमचा. आता येतोय का आवाज? हो सर, आता
पुनरावृत्ती म्हणजे काय की रिपिटेशन, तेच 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 पुन्हा होणार. एखाद्या गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती होत असेल तर व्यक्तीचं लक्ष त्याकडे जात असतं. पुनरावृत्ती तेच तीच तीच गोष्ट केली तर टीव्हीवरील जाहिराती असतील किंवा उजळणी असेल, उजळणी म्हणजे आपण रिपिटेशन करतो की नाही, ते लक्षात राहतं आहे की नाही. आता बघा सबका साथ सबका विकास सारखं सारखं डोक्यात तुमच्या घातलं मी, ही जाहिरात सारखंच दाखवली, मग तुम्हाला वाटते लय बाबा सबका साथ सबका विकास व्हायला, लय विकास व्हायला, लय विकास व्हायला आणि लय विकास व्हायलाय. आणि मग तर जरा आम्ही जसं प्रत्यक्षात बघितलं की मग का लयच विकास झाला असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून पुनरावृत्ती रिपिटेशन हे खूप महत्वाचं आहे. अभिरुचीमध्ये अवधानामध्ये पुनरावृत्ती खूप महत्वाची आहे. जर रिपीट अँड रिपीट तेच 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 पुन्हा होत असेल तर आपलं लक्ष सुद्धा त्याच्याकडे वेधलं जात असतं. आपण बघा ना, आपण इन्स्टा वगैरे बघत असेल की नाही, इन्स्टामध्ये एखादी जाहिरात येते बघा, जाहिरातमध्येच तर ती जाहिरात सारखी सारखी ते आली की आपण म्हणतो आता ही बघावंच लागते किंवा ही वस्तू घ्यावीच लागते असंही वाटतं की नाही आपल्याला. कारण त्या गोष्टी आपलं काय करत असतात, लक्ष वेधून घेत असतात. आता बघा सजावट, जेव्हा विशिष्ट सजावट किंवा विशिष्ट घडण व्यक्तीचं अवधान स्वतःकडे केंद्रित करून घेते त्याला आपण सजावट. जसं की बघा 26 जानेवारीला पोलिसांची परेड असते की नाही, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला, मग ती परेडकडे आपलं लक्ष जातं. कारण एकाच तालामध्ये, एका सुरामध्ये, एका लयामध्ये, इतक्या शांत शिस्तीमध्ये ही परेड चाललेली असते आणि त्यांचं ते पाहून आपलं लक्ष तिकडे वेधलं जातं. दुसरं आहे बघा, आपण एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेलो, आपण नाश्ता जरी सांगितला तरी त्या डिशमध्ये आपण जे काही मागवलेलं आहे त्याची डिशमध्ये किती छान सजावट केलेली असते, प्रेझेंटेशन किती छान केलेलं असतं त्या डिशचं, मग आपलं लक्ष कळत नकळत तिकडे जातं आहे की नाही. शोकेसमध्ये ठेवलेल्या वस्तू असतात आपल्या, ते आकर्षितच करतात. मग एखाद्या महिलेची केशभूषा असेल किंवा वेशभूषा असेल तरी सुद्धा आपलं लक्ष जातं बघा. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं ना सजावटमध्ये, आता ते फॅशन शो असतो बघा, फॅशन शो मध्ये सुद्धा वेगवेगळे कपडे परिधान करून येतात. एकदा मी तर पाहिलं होतं बघा ते फॅशन शो मध्ये, तर त्या महिलेनं डोक्यावरती ते केसाचा असा घरटं केलं होतं चिमण्यांचं आणि त्याच्यामध्ये चिमणी पण बसवून आणली होती अशी प्लास्टिक आणि 2 अंडी बाजूला ठेवली होती. मग आपलं लक्ष तिकडे जाईल का नाही, काहीतरी वेगळंच केलेलं आहे, काहीतरी आहे म्हणून. आणि वेगवेगळी केलेली केशभूषा असेल किंवा वेशभूषा असेल तर आपलं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जातच. आणि पुढचं आहे ते म्हणजे आता बघा नाविन्य. आता एखाद्या घटनेमुळे वैशिष्ट्य पूर्ण दृष्टिकोन किंवा नाविन्यता दिसत असेल तर त्याकडे लक्ष केंद्रित होत असतं. उदाहरणार्थ फॅशन चॅलेंजवरील महिना, नाविन्यता आहे, वेगळं पण आहे, काहीतरी वेगळंच आहे, तर त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. एखाद्या घटनेमुळे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन किंवा नाविन्यता दिसत असेल तर त्याकडे आपलं लक्ष केंद्रित होतं. जसं की मी आता सांगितलं, फॅशन शो मध्ये जे काही महिला आता वेगवेगळे काहीतरी वेश केश परिधान करून येतात त्यावेळेस आपलं लक्ष वेधलं जातं. जसं की त्या महिलेनं आपल्या केसाचा घरटा केला होता, चिमणी बसवून आणली होती, तर ऍक्च्युली आपलं ते नाविन्यता होती म्हणून लक्ष गेलं आहे की नाही. अशा काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तिकडे आपलं लक्ष केंद्रित होत असतं. तर त्यावेळेस आपलं लक्ष सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपलं अवधान काय करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी. आता दुसरं आहे उद्दीपकाचं स्वरूप. उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस. म्हणजे स्टिम्युलस एखाद्या समोरचं जे सब्जेक्ट आहे ते तुमचं लक्ष किती वेधून घेण्यासाठी ते सक्षम आहे, त्याचं स्वरूप काय आहे त्याच्यावरून आपलं लक्ष सुद्धा केंद्रित होत असतं. जसं की बघा रस असेल, गंध असेल, स्पर्श असेल, या संवेदनापेक्षा दृक आणि श्राव्य यातल्या त्यातल्या त्यात दृकश्राव्य संयुक्त संवेदना आपले अवधान खेचून घेतात. म्हणजे बघा उद्दीपकाचं स्वरूप, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, किती ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या, ज्ञानेंद्रिय किती आहेत, 5 आहेत. 10 आहेत का, नाही, 5. 5 आहेत. 5 सर. 100% 5च आहेत का, हो, हो सर. सर, एक काय बदल आहे का त्याच्यात, 5च आहेत का काय बदल आहे, नाही सर. 5च आहेत सर. 5च आहेत. 5च आहेत ना, 100%, बरोबर. आता एखादी गोष्ट बघा, एक मी प्रश्न विचारतात ह्याच्यात रिलेटेड आहे, पण आता बघा कसं अभ्यासातल्या काही गोष्टी पाठ राहत नाहीत आपल्या, परंतु एखादा सिनेमा पाहिला त्यातलं गाणं म्हणा किंवा डायलॉग म्हणा जसं तसं लगेच लक्षात राहतं. कसं काय बरं, शिकवलेलं लक्षात राहत नाही
पाठ केलेलं लक्षात राहत नाही, पण एखादा सिनेमा हे ते असं काहीतरी पाहिलं, इंस्टावरची एखादी स्टोरी पाहिली तर जसं तसं लक्षात राहतं. का बरं असं होतं? दृकश्राव्य स्वरूपात असते. बरं, अजून? व्हेरी नाईस. अजून? आवड असते सर, बरं, अजून? छान. रुची अजून? असते आणि एकाच वेळी ऐकतो बघतो. हा, म्हणजे काय होत असतं, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्सर्स जे आहे, हे मल्टी सेन्सरचा जेव्हा वापर होतो, म्हणजे एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर एखादी गोष्ट ग्रहण करण्यासाठी होतो, त्यावेळेस त्याचं काय होतं, आपल्याकडे लक्ष वेधून तर घेतच स्मरणात सुद्धा जास्त काळ राहतं. हा, जसं की बघा, आता तुम्ही ताजमहाल म्हणलं, मी ताजमहालची माहिती नुसतं बोरिंग स्वरूपात मी नुसतं तोंडी सांगितली, तर तुमचं इंटरेस्ट राहील का हो त्याच्यात? तुम्ही इकडे लक्ष द्याल का माझ्याकडे? तुम्ही लक्ष द्याल का? नुसतं मी तोंडी नाही सांगत आहे सर. ताजमहलची माहिती. नाही. बर, नाही सर. मग आता मी ताजमहलची माहिती सांगत असताना फक्त चित्रच दाखवली तर लक्षात राहील का? नाही सर. नाही राहील. सर, तेवढी लक्ष नाही. घेतलं जाईल, पण नुसतंच बोलत होतं त्यापेक्षा चित्र फरक पाडतील ना. आता मी काय केलं, थोडा फरक पडतो. आता मी काय केलं, हे चित्र दाखवत असतानाच मी त्याच्याबरोबर बोलत बोलत माहिती देत देत ते चित्र दाखवली. आता आता फरक पूर्ण पडत. लक्ष देतात. हा, आता हे काय केलं मी, हेच तुम्हाला युट्यूबवरचं ताजमहल हुडकून दाखवलं आणि त्यातली माहिती दाखवली. आता कसं राहील बरं? लक्षात राहील. यस, लक्षात राहील सर. हेच आहे उद्दीपकाचं स्वरूप, हेच आहे स्टिम्युलस. तुम्ही विद्यार्थ्यांसमोर कसं प्रेझेंटेशन करता, काय दाखवता, कसपत दाखवता, त्याच्यावरून लक्षात येतं. जसं की नुसतं आकाशवाणीमध्ये जे आकाशवाणी म्हणजे रेडिओ नुसता आवाज येतो, त्याच्यातली माहिती ऐकत असताना आणि दूरदर्शनवरती माहिती ऐकत असताना फरक आहे का नाही? आकाशवाणीवरचं काय होतं, नुसता आवाज येतो, आणि दूरदर्शन म्हणा किंवा युट्यूब म्हणा किंवा तुमचं इंस्टा म्हणा, इथं आवाज आणि चित्र दोन्ही एकसाथ येतं, त्यामुळे ते आपल्याला अधिक आकर्षित वाटत असतं. बरोबर आहे का? हो सर. हा, हो सर. आता ते ह्यातलं येतं बघा वैचित्र्य, म्हणजे एकदम वेगळं पान, एकदम वेगळं पान, नेहमीपेक्षा वेगळे, चमत्कारिक व अद्भुत असं काही असेल की सर्वांचे लक्ष वेधलं जातं. वैचित्र्य एकदम. जादूगाराचे काही प्रयोग आपण लगेच अचंबित होतो, वाव काय जादू केली आहे ना. आपल्याला थक्क करून सोडतात हे जादूगारांचे, कारण ते काहीतरी वैचित्र्य करतात, विचित्र त्यांचं काम चालू असतं. आणि ह्याच्यातलं शेवटचं आहे समानता आणि विरोध, म्हणजे सारखंपणा आणि वेगवेगळं. तर दोन समान गोष्टी आणि दोन विरुद्ध गोष्टी याकडे लक्ष वेधले जातात. जसे की जुळे-मुळे असतील तर आपलं लक्ष जातं का, तर ते सारखंपणा आहे. आणि काळ्या दगडावरील पांढरी लेख, इथं विरुद्ध आहे की नाही, विरुद्ध आहे म्हणून लक्ष गेलं, कारण काळाला विरुद्ध पांढरा असतो, आणि काळ्या दगडावर जर पांढरी लेख ओढली गेली तर आपलं लक्ष कळत नकळत तिकडे जातं, कारण ते विरुद्ध आहे. आणि जे विरुद्ध असेल किंवा समान असेल तर आपलं सुद्धा लक्ष काय होतं, वेधलं जातं. मग ही अवधान आकर्षित होण्याची कारणं काय आहेत, का बरं होत असेल, तर त्याच्यातला आपण पहिला भाग पाहिला की कसली पाहिली आपण, आंतरिक पाहिली होती आहे की नाही, बाह्य पाहिली. आता आंतरिक पाहत आहोत, बाह्य पाहिली, आता आपण आंतरिक घटक पाहत आहोत, अवधानावर किंवा अवधान आकर्षित करणारी आंतरिक. पहिला आहे अभिरुची. जर आपल्याला आवड असेल तरच आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊ, बरोबर आहे का नाही? अवधान टिकून ठेवणारा महत्वाचा घटक म्हणजे अभिरुची. अभिरुची असली की कोणतीही सक्ती न करता अवधान टिकून राहतो. इकडं बघा म्हणून सांगायची गरजच राहत नाही. गणितच तास मला जर आवडत असेल तर शिक्षकाने मला जास्त सांगायची गरज आहे का, इकडे बघ रे, इकडे बघ रे, इकडे बघ रे, कारण ऑलरेडी मी तिकडेच बघत असतो ना, कारण मला ते आवडतंय, आहे की नाही? एखाद्या आवडीच्या व्यक्तीकडे बघायला आपल्याला सांगावं लागतं का इकडे बघ म्हणून, तिकडे बघ म्हणून? नाही, कळत नकळत आपण बघतच असतो, कारण आपली अभिरुची, आपली आवड तिकडे असते. म्हणून संगीताची आवड असलेला कलावंत त्या संगीतात स्वतःचे देहभान हरपून जातो, कारण त्याला ते आवडत असतं. नैसर्गिक गरज, नैसर्गिक गरजेमुळे प्रेरणा निर्माण होते आणि प्रेरणेमुळे अवधानाला दिशा मिळत असते आणि मिळते. काय नैसर्गिक गरजेमुळं प्रेरणा निर्माण होते, प्रेरणेमुळे अवधानाला दिशा मिळते. गरज आणि प्रेरणा जेवढ्या तीव्र असतील तेवढे अवधान केंद्रित होते. उदाहरणार्थ ताण, भूक, वात्सल्य हे नैसर्गिक गरज आहेत ना आपल्या, आणि
नैसर्गिक गरजा, आपल्याला भूक लागली, तहान लागली, सांगावं लागते का? ही नैसर्गिक गरज आहे. आपलं ऑटोमॅटिक लक्ष जातं. मी मागा सुरुवात करतानाच प्रश्न विचारला होता की भूक लागली की तुम्हाला कसं कळलं? तुमचं लक्ष, तुमचं अवधान तिकडे केंद्रित झालं, म्हणून तुम्हाला कळलं की मला भूक लागली आहे. तुमचं लक्ष तिकडे गेलं नसतं तर तुम्हाला अजूनही कळलं नसतं की तुम्हाला भूक लागलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक गरजा सुद्धा खूप महत्वाची आहेत. सगळ्याच वर्ग नैसर्गिक गरजा त्या खूप महत्वाच्या आहेत. आता इथंच बघा ना, अजून एक तुम्हाला उदाहरण सांगू शकतो मी. रोज आपला सायकोलॉजीचा तास जो असतो तो 9 ते 10 असतो. आज 10 वाजून गेले, 10:30 जरी झाले, तरी तुमचं लक्ष विचलित व्हायलंय का? कोण लेफ्ट झालं का? कोणीच नाही झालं. का बरं असेल असं? का बरं झालं असं? का बरं झालं? ऐच्छिक अवधान. करेक्ट, करेक्ट. तुमचं अवधान आहे. तुम्हाला ऐच्छिक अवधान होतं आणि ते सगळं इंटरेस्टिंग चालू आहे. तुम्ही हलूच वाटे ना तुम्हाला, आहे की नाही? तर हे त्याचं कारण असू शकतं. म्हणून अभिरुची खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर नाही तर तात्कालिक गरज, बाह्य कारणामधून येतं, आंतरिक कारणामधून येतं, ते म्हणजे तात्कालिक गरज. गरजा अनंत असतात माणसांच्या आणि त्या सतत बदलत असतात, निर्माण पण होत असतात आणि क्षमतातही म्हणजे संपतात पण ते कंटिन्यू चालू असते. एक शमली की दुसरी येतच असते, दुसरी शमली की तिसरी येत असते. ते सर्कल चालूच असतं. म्हणून आपण काय ह्या गरजा ह्या ज्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. उदाहरणार्थ, आपण नवीन दूरदर्शन संच विकत घ्यायचा ठरवला की साहजिकच आपलं लक्ष वर्तमानपत्रातील जाहिरातीकडे जातं. आता मी काय ठरवलं होतं की मला मोबाईल नवीन घ्यायचा आहे. माझं लक्ष लगेच काय जाईल? पाडव्याची काय ऑफर निघते का? उन्हाळ्याची काय ऑफर निघते का? ते अक्षय तृतीयाची काय ऑफर निघते का? तिकडे लक्ष जाईल. बरोबर आहे का? तर माझी गरज आहे. माझी गरज जिथं आहे तिथं माझं लक्ष जाईल. बरोबर आहे, चुकीचं आहे? मला मोबाईल घ्यायचा आहे म्हणलं की माझं लक्ष कुठे जाणार आहे? ऑफरकडे जाणार आहे. एखादं वर्तमानपत्र वाचायला तिकडे जाणार आहे. म्हणजे इन्स्टावरती जर मी काहीतरी बघत असेल तर मध्ये जर जाहिरात मोबाईलची आली तर मी मोबाईलचीच पाहिन. का? मला मोबाईल घ्यायचा आहे, मला गरजच आहे ना म्हणून. बरोबर आहे का? कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. हो हो सर. सर. का गेले सगळे? आहे आहे सर. आहे ना? हो सर. कुठं आहेत? ऑनलाईन क्लास जागेवर आहेत, हे महत्वाचं आहे. आता हे दुसरं आहे मनस्थिती. सगळ्यात महत्वाचं आहे अवधानाला आकर्षित करणाऱ्या घटकामध्ये मनस्थिती. मनस्थितीचा अवधानावर फार मोठा परिणाम होत असतो. आता उदाहरण सुद्धा खूप छान दिलंय बघा इथं मनस्थितीचा. नवऱ्याचा किंवा प्रियकराचा फोन न लागणे किंवा न येणं, त्यामुळे मनस्थिती बिघडते. बरोबर आहे का? बरोबर हो आहे का सर. चुकीचं बरोबर. आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? हा. आता रोज येणारा नवऱ्याचा जर फोन नाही आला, अरे बापरे कसं काय नाही आला बरं? काय कुठे गेलं का? काय झालं का? तर मनस्थिती, प्रियकराचा फोन नाही लागला, तिनं कसं काय नाही केलं, मेसेज कसं काय नाही आला बरोबर? आपण मेसेज केलं तर तिथं नाही आला. तर त्या मनस्थितीचा सुद्धा आपला परिणाम त्याच्यावर होतो आणि तिथं नाही झालं तर दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये सुद्धा मन लागत नाही. हे महत्वाचं आहे. नंतर नाही सवयी, ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत. सवयी एकदा माणसाच्या अंगवळणी पडल्या की त्या गोष्टीकडे आपलं अवधान आपोआप खेचलं जातं. उदाहरणार्थ, मंदिर दिसताच आपण नमस्कार करतो, आहे की नाही? कारण सवय असते. ऑटोमॅटिकली तुम्हाला सांगावं लागत नाही की नमस्कार करा म्हणून, ऑटोमॅटिकली तुमचा हात वर जातो. आणि आता ह्या अवधानाचं शैक्षणिक महत्व काय सांगता येईल? एवढे सगळे आपण कारण पाहिले, त्याचं स्वरूप पाहिलं, आहे की नाही? आंतरिक बाह्य घटक पाहिले, अवधानाला आकर्षित करणारे कारण पाहिले. तर याचं काय करायचं आहे? तर अवधानाचं शैक्षणिक महत्व म्हणजे शिकवत असताना काय करायचं आहे? तर विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर आपण केला पाहिजे. आणि ज्या शैक्षणिक साहित्याचा आपण वापर करणार आहे ते शैक्षणिक साहित्य एकतर आकर्षित असले पाहिजे, मोठे असले पाहिजे आणि ते मिनिंगफुल असले पाहिजे. त्यानंतर नाही विविध अध्यापन पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित राहील. तुम्ही एकच अध्यापन पद्धतीचा वापर करत राहिला रटाळपणे तर विद्यार्थ्यांचं लक्ष तिकडे असणार नाही. त्यामुळं वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करायचा आहे. अवधान केंद्रित होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभाग घ्यायचा आहे. कृतीयुक्त सहभाग घेतला की विद्यार्थी ऍक्टिव्ह राहतात आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी ऍक्शन कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे.
फक्त शाब्दिक घेऊ नका, तर कृतीयुक्त पण घ्या. विषयाबद्दल विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्मिती केली पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये तुम्हाला अभिरुची निर्माण करता आली पाहिजे. अभिरुची निर्माण झाली की ऑटोमॅटिकली अवधान त्या ठिकाणी येतं. अध्यापनामध्ये प्रोत्साहनाचा वापर करा. वा, छान असे प्रबोधन द्या. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करा. अध्यापनामध्ये नाविन्यता आणा. अध्यापनात हावभावयुक्त असायला पाहिजे आपलं, आणि अध्यापनामध्ये चेतक बदल असायला पाहिजे. नुसतंच उभारून राहू नका, तर तुमच्यामध्ये सुद्धा बदल करा. हातवारे करा, चेहऱ्यावरती वेगवेगळे भाव आणा, आणि तेही तुमच्या त्या घटकाशी अनुसरून सगळं असलं पाहिजे. तर अशा प्रकारेच आपण अवधान म्हणजे काय, अवधानाच्या व्याख्या, अवधानाचं स्वरूप, अवधानावर परिणाम करणारे घटक, अवधान आकर्षित करणारे बाह्य घटकांनी आंतरिक घटक पाहिलं. त्याचबरोबर आपण शैक्षणिक महत्व सुद्धा पाहिलेलं आहे. समजलं सगळ्यांना? दुसरं महत्व काय सर? समजलं का? नाही, दुसरं महत्व काय आहे? हो सर, समजलं सर. काय झालं बारड? दुसरं महत्व सांगा ना सर एकदा. कुठलं महत्व? त्या अवधानाचे शैक्षणिक महत्व दुसरं. कृतीयुक्त सहभाग असला पाहिजे ते आहे. हे बघा, अध्यापनाच्या विविध अध्यापन पद्धतीचा वापर करा. हे दुसरं महत्व आहे. घेतलं? हो हो म्हणजे सर. एक अध्यापनामध्ये आपल्या अध्यापनाच्या पद्धती असतात. कथन पद्धत आहे, व्याख्यान पद्धत आहे की नाही, स्पष्टीकरण आहे. अशा वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून आपण अध्यापन केलं पाहिजे. एकच पद्धत करून, व्याख्यान किंवा रटाळवाणं पद्धत करून आपण शिकवायला नाही पाहिजे. त्याच्याकडून काय होतं, अवधान लक्षित राहत नाही. थँक्यू सर. समजलं? हो सर. ओके, चला आपण थांबायचं मग आता या ठिकाणी. हो सर. ओके, गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट. गुड नाईट सर. तर मॅथ्स वगैरे